LDR म्हणजे लाईट डिपेंडंट रेजिस्टर. तर आज आपण LDR चेकिंग होणार आहोत. पण हा लाईटप्रमाणे त्याचा रेजिस्टन्स कमी जास्त होतो. तर आता आपण LDR चेकिंग करूया. मल्टीमीटर आपण रेजिस्टन्सच्या रेंजवर ठेवायचं आहे आणि LDRच्या 2 टर्मिनलला आपण मीटरला ते 2 टर्मिनल लावायचे. तर आपल्याला काय रेजिस्टन्स मिळतो तो नोट करा. तर इथे मला 9 किलो ओमच्या आसपास रेजिस्टन्स मिळतो आहे. आता त्याच्यावर लाईट जेव्हा पडेल तेव्हा रेजिस्टन्स काय होईल ते बघा. रेजिस्टन्स लाईट पडली की कमी कमी होत जाईल. लाईट टाकते बघा. आता तुम्हाला रेजिस्टन्स कमी झालेला दिसतोय. मग अशी तुम्हाला 9 किलो ओमच्या आसपास होता, तर तुम्हाला आता 1.3 किलो ओमच्या आसपास दिसतो. ह्याच्यापेक्षा जर लाईटची इंटेन्सिटी आपण वाढवली तर आपल्याला रेजिस्टन्स अजून कमी होईल. तर आता आपण लाईट टाकल्यानंतर हा रेजिस्टन्स आपल्याला 0.826 म्हणजे जवळजवळ 800 ओम एवढा दिसतोय. आता लाईट बंद केल्यानंतर रेजिस्टन्स काय दिसतोय बघूया. आता याच्यावर लाईट पडत नाही तर आपला रेजिस्टन्स हा वाढलेला दिसतोय. आता हा पूर्णपणे डार्क केला पण तर रेजिस्टन्स अजून वाढेल. $50 किलो ओम दिसतोय. पुन्हा बंद करा लाईट. पुन्हा बंद करा. आता याच्यावर पडणारी लाईट पूर्ण आपण बंद केली आहे. तर आपल्याला रेजिस्टन्स 220 किलो ओम दिसतोय. म्हणजे आता जशी ह्याच्यावर लाईट वाढत जाते तसा ह्याचा रेजिस्टन्स कमी कमी होत जातो आणि लाईट पडायची बंद झाली की रेजिस्टन्स याचा वाढत जातो. स्ट्रीट लाईटमध्ये करतो. आता हा आपण LDR वापरून लाईट तयार केलेली आहे. तर याच्यामध्ये हा तुम्हाला LDR दिसतोय. LDR आहे. आता पडणारी लाईट कमी असल्यामुळे काय होतं तुम्हाला हा लाईट पेटलेला दिसतोय. त्याच्यावर जर लाईट पडेल त्यावेळी हा लाईट बंद होईल. टॉर्च हे बघा. याच्यावर आपण टॉर्च मारली तर तुम्हाला लाईट बंद झालेला दिसतोय. बाजूला कर लाईट बंद कर. आपण हा स्ट्रीट लाईटसाठी तयार केलेला आहे.